मगाशी आडवी मारली तिथं गाडी आता पण मारतोय मूड काहीच काय रे गाडी येते ना तुला गाडी घेऊ काय बाजूला भावानो आंघोळ वगैरे झालेले आणि अजून चेंज नाही केलेला आउटफिट आणि आत्ता मी आलेलो आहे टेरेसवरती जिथं आम्ही राहिलोय ज्या विलाजला आम्ही राहिलोय त्या विलाजचा लुक बघा काय आहे तुम्हाला ड्रोन शॉट्स दाखवतो ड्रोन शॉट्स रिसॉर्ट आहे जिथं आम्ही स्टे केला आहे आणि आता आम्ही इथून थोड्याच वेळात निघणार आहे आवरून वगैरे इथून आम्ही पहिल्यांदा गोव्यामध्ये फिरणार आहे आणि त्यानंतर परत आम्ही जाणार आहे मालवणला जाणार आहे आम्ही तर तिथं पण आजचा स्टे होईल उद्या मालवणमध्ये आम्ही तिथं परत फिरू एन्जॉय करू आणि नंतर पुढचा प्लॅन पुढं कारण सगळं प्लॅन चाललं आहे मलाच काय समजून झालं आम्ही आलो आहे कधी जाणार कधी आहे कुठं जातो आहे काय चालतं आहे काय कळण झाले पण भारी वाटते जे पण आहे मजा येते आणि हे बघा आमची ड्रोनचे पायलट ओके भावांनो तर सगळं रेडी होऊन आम्ही फायनली चेकआउट करून आता आम्ही बाहेर पडलेलो आहे आता आरफानचा रात्री मस्ती करताना चष्मा मोडला त्याच्यामुळे त्याचा चष्मा बनवायला लागलेत कारण त्याला चष्म्याशिवाय दिसत नाही थोडासा अंध कार्यकर्ता विषय बघूया चष्मा जर भेटला त्याचा लगेच तर विषय मग अशी बहुतेक नंबर वगैरे देऊन आले ते बनवायला लागला चष्मा जर झाला असेल तर चष्मा घेऊया आणि मग निघूया तोपर्यंत आम्ही एसी लावून बसलोय गाडीमध्ये कारण एवढी बेकार गरमी भावानो 5 मिनिटं बाहेर थांबलो की अंग भिजते पूर्ण त्याच्यामुळे सनस्क्रीन धुवून गेली पूर्ण लावलेली डेंजर विषय पण मजा यायला लागल्या भयानक मजा यायला लागल्या आणि हे बघू शकता इकडे हे काहीतरी दिसतंय बाहेरचं वातावरण बघा डेंजर इज विजय आणि इकडे वाहिनी बसलेली आहे वाहिनी नाही वहिनी आणि इकडे पाठीमागं पूजा मूग डाळ आणि समोर वाईन मार्ट आहे आणि समोर वाईन मार्ट आहे आणि आम्ही यातलं काहीही कुणीही काही करत नसल्यामुळे हे आम्हाला असून सुद्धा काय उपयोगाचं नाही काय झालंय आम्हाला कपडे शूज किंवा काय बाकीच्या असल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो मग आम्ही कपड्यांची वगैरे दुकान शोधतोय खरं पण कपड्यांची दुकानं नाही ती इथं नुसते दारूची दुकान आहेत वाईन शॉप आणि हे असलं सगळं आहे भेटी काहीच मिळे ना सलून मध्ये पण बाटल्या ठेवल्यात अवघड ठीक आहे काय आता शोधतो टक्कीला शॉर्ट्स कुठला टक्कीला शॉर्ट्स वहिनीला बरीच माहिती दिसते झालं पाहिजे वहिनीला बरीच माहिती दिसते वहिनी काय विषय गोवा आहे जीवाचा गोवा करायचा असतो नाही हो माझं माहेर आहे कारण ख्रिश्चन असल्यामुळे वहिनीवर जरा मला डाऊट यायला लागला आणि आपण टकीला शॉर्ट बीट काय म्हणायला टकीला शॉर्ट्स मस्त पैकी विस्की रम आय ग तोफा वाईन प्यायची फोर्ट वाली नाशिक फोर्ट वाईन खतरनाक कुणी पाहिजे आपण प्यायची सगळ्यांनी चढत काय नाही करायचं नको चढू दे नाही तर नको मला काय नको फ्रूट पण नको कायच नको इथं तर मला पाणी पण प्यायला भ्या वाटतंय लगता है पानी में भी मिलावट है ऐसा लग रहा है जिंदगी इधर बहुत डेंजर है दोस्तों जो पीता नहीं उसके लिए गोवा नहीं है भाई यहाँ का विषय डेंजर है नहीं है मतलब जो पीता नहीं उसके लिए भी गोवा है लेकिन अपने उसूलों पे खरे उतरना चाहिए बस बाकी कुछ नहीं इधर आके अगर मन फिसल गया तो जिंदगी गई ओके भावांनो आता आम्ही नाश्ता करायसाठी थांबलेलो आहे आणि सगळी गँग आतमध्ये गेलेली आहे मी पण आतमध्ये चाललो विषय टॉस करायला कारण मी थोडासा कसा आहे मला हा ट्रायपॉड विसरला तो आणणे इम्पॉर्टंट होतो त्याच्यामुळे थोडासा टिंग 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 क्या खा रहे हो योय क्या खा रहे हो आणि इथं गँग बसलेली आहे यल्ला यल्ला वल्ला हबीबी यल्ला यल्ला वल्ला हबीबी वल्ला हबीबी वल्ला हबीबी यल्ला यल्ला वल्ला हबीबी सध्या जेवायला सुरू आहे शंकर भाऊ विषय ढॉस करत आहे सगळं व्हेज आता सध्याचा सगळा व्हेजचा विषय चालू आहे आता इथून जाताना नाही लय बारीक क्वेश्चन आहे काय असं नदीच्याकडून जायचं म्हणजे रात्रीचे चालू असतं तू मागायचा ब्रिज होता ना वर काल बिग डॅडी काहीतरी कसून होतं चाललं पैसा
पैसे कमवून जायचे, कोटीभर रुपये घेऊन जायचे जाताना. घेऊन जायचं, सुट्टी जाणार नाही, थोडंफार कमवूनच जाणार. ही बॅग आणली कुठली ब्लू कलर. ब्ल्यू कलरची बॅग कुठली? अच्छा मोठी. माझी ट्रॅव्हल बॅग, पैसे नाही घेऊन आले जणू का महिनाभर राहायचं असल्यावर. नाही पण तरी पण कपडे कमी आम्हाला पडायला सांगितले छोट्या बॅगा घ्या, गाडीत जागा नाही, स्वतः ट्रॅव्हल बॅग घेऊन आले मोठीची मोठी. अनप्लॅन मध्ये कधी पण काही होऊ शकतं. जसं की आमचा एक दिवस एक्स्ट्रा वाढला, त्याच्यामुळे जर एक्स्ट्रा कपडे आणले नसते तर आज मला उघडे फिरायची वेळ असते बाबा. प्रज्ञा काय म्हणते? पैशाची गरज नाही आपल्याला, इथून पुढचा जो सगळं खर्च होणार तो स्वप्नील बघणार. त्यासाठी मला कसिनोमध्ये जाऊन आधी कमवलं पाहिजे. तू नाचणार की नाचवणार? कसिनोमध्ये नाचायचं नसते, कसिनोमध्ये गेम्स असतात कसल्या तरी. मी पण बघितलेलं नाही, मला पण माहीत नाही. गेम्स असतात. हे काय असते कसिनोमध्ये खरं? गेम ना, पैसे लावायचे. उलटी टाकतात. उगार नाही भाऊ ना, मी नाही जाणार. मी चांगला मुलगा आहे, मला असल्या गोष्टी सवय आवडत नाही. चांगलं आहे. हा नो, कोण म्हणतं ट्रॅफिक फक्त मुंबई आणि पुण्यामध्येच असतं? हे बघा गोवा फुल ऑन ट्रॅफिक. पुढे बघल तिथपर्यंत ट्रॅफिकच दिसते. चुकलंय तुमचं. आता माहित तीर्थक्षेत्र नाही. गोवा आहे. तीर्थक्षेत्र गोवा, येस. याला तर म्हणतात तीर्थक्षेत्र गोवा. गोव्याला जायचं. दिम 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 दिम. आलास की आता. आणि परत एकदा आम्ही जेवण झाल्यानंतर घुमने को चली. गाडीमध्ये बसलेलो आहे आणि आता आम्ही परत चाललेलो आहे. कुठं चाललोय आम्ही? लेकिन एक सेकंड. गाडीमध्ये बसलेलो आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. आमच्या डीजे शॉपीला आज चर्च मध्ये जाऊन तिथं आम्हाला तिथं त्याचं लग्न लावून द्यायचं. शी लग्न आणि माझं तिथली मुलगी बघायची आणि तिथं लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे मित्रांनो. गोव्याचा जावई होणार तो. मग आम्ही रोज येणार. आयुष्य गोव्याचा गोव्याचा जावाय झालो तर गोव्याचा पाहुणचार कसला असेल? आम्ही बुत्ती घेऊन येणार मग. तुम्ही सारखं काही ना काहीतरी कारण काढून मला भेटायला गोव्यात. नाही, ही बुत्ती घेऊन येणार आणि म्हणणार चला आता सवासनी पुजायला. भाई काय प्रकार. हो ना, तर आत्ता आम्ही चर्चपासून थोडंसं पुढं आलो. चर्चपाशी मी जास्त म्हणजे व्लॉगच स्टार्ट नाही केला. मी फोटो आणि ते काढण्यात मग्न झालो. तिथं वातावरण लय जबरदस्त होतं, त्यामुळे विषय टॉस झाला. आता पुढे एका ठिकाणी आलो आहे. मला माहीत नाही ह्या लोकेशनचं नाव काय आहे, पण सगळेच इकडे निघालेत. काय काय कार्यकर्ते ऑलरेडी पुढे निघून गेले आणि काय काय पाठीमाग आहेत, काय काय जरा लेच पाठीमाग आहेत आणि काय काय लेच पुढे गेले. भावांनो, उन्हामुळे माझ्या शरीराच्या लाया होत आहेत, पण आता ऊन कमी आलेलं आहे आणि थोडंसं आभाळ आलेलं आहे. आणि आणि रेडबुलचा एक घोट घेतला की डोकं कसं तडतड तडतड. अरे एक गोट घेतला की डोकं कसं तड 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 माझी मजल इथंपर्यंतच आहे भाऊ. काय माणूस, मी खूप चांगला माणूस आहे. माझ्यासारखा चांगला माणूस तुम्हाला ह्या पृथ्वी तलावर ह्या जगात कुठं बघायला भेटणार नाही. पण कसं आहे, तरीसुद्धा मला सांगण्यास खूप दुःख होत आहे भाऊनो, की नको मी दुःख शेअर नाही करत भाऊनो, आनंद शेअर करतो. आणि इकडे बघू शकता, ही एक बिल्डिंग मला खूप जास्त आवडलेली आहे आणि अशा भरपूर साऱ्या बिल्डिंग्स इथं आहेत. इकडे हा रोड बघू शकता आणि जबरदस्त असं एकदम वातावरण आहे. मला मजा यायला लागलेलं आहे. भावांनो, आत्ता आम्ही आलेलो आहे एका कॅफेमध्ये. इथंच त्याच एरियामध्ये कॅफे आहे आणि मस्त इथला ॲम्बियन्स असा जबरदस्त आहे, खतरनाक ॲम्बियन्स आहे. इकडचं ॲम्बियन्स दाखवू शकतो, इकडचं नाही दाखवू शकत. इकडे मी शेल्टॉस एवढाच फक्त म्हणायचं आहे मला, बाकी काय नाही. मेन काय माहिती आहे का, थोडंसं एसीची हवा खायला आलो आहे, कारण बाहेर एवढं गरम होते बॉड. इथं आल्यानंतर एवढं थंड वाटायला आहे, असं हिमालयात आल्यासारखं वाटायला लागलं. मजा येते. गरमी मी गोवा खूप मत आला, कभी मत आला. अरे पण चला 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 का इंग्लिश बोलायला लागलीत, काही कळलं नाही. सगळी इंग्लिश बोलायला भाऊन काही कळलं झाले. चला जाऊया. भाई तेरा भाई है, तब तक टेंशन नहीं लेनी. नाही बाबा, जब तक तेरा भाई है. चश्मा टूटा तो क्या हुआ भाई? मेरा चश्मा टूटा है, मुझे कैसा तो लग रहा है ये नया चश्मा अच्छा नहीं लग रहा. इसका चश्मा टूट गया दोस्तों. हम रात में मस्ती कर रहे थे दोनों और इसका चश्मा टूट गया क्योंकि मस्ती करते समय मैंने उसको उसी फेंके मारी, वो जाके उसके चश्मे में बैठी, टूट गया. 2800 रुपये का चश्मा था, 3000 रुपये का. ख़त्म हो गया उसका विषय.
रात से वो चिपका रहा था फेविक्विक से, लेकिन वो चिपक ही नहीं रहा था। दोस्तों 3.5 घंटे इनको ढूंढा, उसके बाद जाके हम लोगों को ये मिले, वो भी अमूल में। अभी क्या ही बोले इनको, हम लोग वहाँ पे थे और ये इधर ही घूम रहे। फोटो निकाली क्या? उसके आगे फोटो निकाली क्या? जाना मेरे सवालों का मंजर तू, हमें सूखा सा सारा समंदर तू। शेक घेतला नाही त्यानं कुठला कुठला. ए इकडे बघ, अरफान शेख इकडे बघ. शेक हा जो शेक घेतला कुठला तर शेक आहे, हे पेल्यानंतर मला तुलसी सॉन्ग आठवलं मला, कारण ह्याच्यामध्ये तुलसी mix तुळशी. मागे राहिला, गोवा गेला. आता कसं म्हणजे सुरुवातीला ब्लॉगचा काय म्हणलेली? नमस्कारम स्नेहितारे. नमस्कार स्नेहितारे. स्नेहितारे कुठे आहेस तू? किती शोधतोय तुला स्नेहितारे? कळतं का तुला? पूजा मुलगी आम्ही चाललेलो दांडेलीला, आता आम्ही गोव्यात, आता आम्ही पुढचं पुढे बघू. आता आम्ही एवढे कुठे जाणार आहे ते आम्हाला माहितच नाही अजून. तर भावनो फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे मालवणमध्ये आणि इकडे एसके बसलेला आहे शीला. एसकेला खूप जोरात शी आलेली आहे, त्याच्यामुळे खूप बसलेला आहे. तांब्या आणायचा गडबडी विसरला तो. इकडे काय आणि इकडे जबरदस्त असं यांचं फोटोशूट चाललेलं आहे. असंच फोटोशूट मला या ठिकाणी करायचं आहे. उद्या मी असंच सेम फोटोशूट करणार आहे भावांनो. आणि ही आहे पूजा मुगडाळ. तिथं गाडी पुढे थांबल्या नाही. 2 रुपये 2 रुपये 2 रुपये 2चे 20 रुपये होणार आमच्या 2 रुपये 2 रुपयाचे 20 रुपये होणार. गाडीत बसला मी ती मला 2 रुपयाची पार्टी देणार आहे. देणार आहे ब्रिज. ती पुढे थांबल्यानंतर तुला सांगायचं नाही मी हाय यात नाही यात. थांबा तिला गाडीत घ्यायची. 5 किलोमीटर मागे जाऊन. तुमच्या समोरच मी ह्यांच्या गाडीत अरे तुम्हाला कळायला पाहिजे का नाही पण? 25 किलोमीटर पुढे आल्यावर तू विचारायला लागलायस बाळ. तुमच्या कोणाच फोन लागला? ऐका की 2 मिनिटं. मागे जाऊन आलो मी 5 किलोमीटर. मागं जाऊन तिथंच थांबले बेट ह्याच्यावर पुलावर आम्ही बघायचं नाही आम्हाला. दिसल कशी गाडीत बसलोय आवाज तू बसलीस का? तू बसलो दरवाजा लगेच लावलास आणि किक मारून गेलाय. ते अडचण व्हायला लागली पुलावर. मागे वळून बघ तर हे नाही. मी माझ्या कुत्रीचं तोंड राहिलं नाही, बस विषय सॉल्व, क्लोज. चला आलोय ना. ही पोरगी चुकली होती भावानो, कसा पडलेला काय प्रॉब्लेम नाही. ती चुकलेली ऍक्च्युली ऍक्च्युली ती चुकली नव्हती, ती आमच्या सोबत होती. ती आमच्या गाडीमध्ये बसली होती. ती कुठं गेली दिसतच नव्हती. हा प्रॉब्लेम झाला. पुलावर दिसना, गाडीत दिसना, काय कळून आणि हे तर गाडी पळवायचं. अरे पण ती बसायच्या आधी तुम्ही गाडी पुढे घेतली तर ती बसणार कशी? ठीक आहे ना, पण मग ती आमच्या गाडीत येऊन बसली, आम्ही निघालो. आमचं काय चुकलं? नाही आमचं काय चुकलंय का? नाही तुमचं काय चुकलं नाही. नाही तिचं काय चुकलंय का? नाही हे म्हणते एखाद्याला मदत केली ती चुकली का विचारायला लागली आता हे. आम्ही इडे नाही, आम्ही इडे. तेरा साथ ना छोड़ेंगे, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. अरे तेरा गम मेरा गम, मेरी जान ऐसा अपना प्यार, जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे, जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे, सबसे दुश्मनी ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे. तेरा यार ओम नमः शिवाय. सॉरी, ओम नमः शिवाय नाही, काय म्हणायचं तुम्हाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या दांडेली गोवा मालवण ट्रिपमध्ये. आणि आत्ता सुबह आम्ही निघालेलो आहे इकडं, हे काय समुद्राला म्हणजेच बीचवर.
आणि ही काय अरे बीचवर एस टी स्टँड आहे का काय आणि या ठिकाणी एसके निघालेला आहे घासके पुसके आणि या ठिकाणी एसके निघालेला आहे घासके पुसके आणि इकडे प्रज्ञा निघालेली आहे इकडे दोन आहे सॉरी एक वहिनी आहे आणि अर्धी पूजा आहे आणि इकडे मी तुमचा भाऊ म्हणजे डीजे स्वॅफी करा म्हणजे पंखा चालू केला की हवा येते आणि तू सोबत नसल्यावर तुझी आठवण येते माझ्या भावा पंखा चालू केला की पंखे खालची फास्ट होतात मग पंखा आणि फास्ट होतो. आणि इकडे आमच्या दोन वहिनी आपली एक वहिनी आलेली आहे आणि इकडे अर्धी पूजा आलेली आहे आणि डॉगेश भाव इथं बसलेले आहेत चटी फाडके सुशॅक्स हे लग्न केले की असं असते सारख्या मिठ्या सारख्या पप्प्या काय विषय नटून आवरून फोटो काढायला बीच पाहिजे चांगलं तर. आहे काय वातावरण चांगलं आहे हा. लय ऊन पण नाही हळूच सगळी जण त्याच्यावर म्हणलं मी आंघोळ करून नटून येतो चांगले फोडून निघतील माझे वहिनी वाट टॅलेंट वहिनी याला म्हणतात शातीर वहिनी आणि या ठिकाणी आमच्या दोन्ही वहिनी निघालेल्या आहेत आणि इकडे आमचा भाऊ ए पप्पांच्या पर्यानो इकडे या भावानो ह्यो बघा आमच्या आम्मीचा परा ह्यो आम्मीचा परा कुठे गेला ह्यो काय पाणी आणि हा आहे मी पाण्यामध्ये उभा हे बघा एसके परत शिला बसला भावानो तर फायनली हा आहे आजचा माझा आउटफिट आणि या ठिकाणी सगळे फ्रेश होऊन बाहेर यायला लागले हळूहळू याने अजून आंघोळ केलेली नाही याने केलेली आहे याने पण केलेले आणि हे आलेले आहे बघा आणि इकडे ही वहिनी शेंडी धरून सकाळपासून फिरते मला काय कळलं नाही या शेंडीचा काय विषय आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे एक कोकण मोदक कोकण आणि ह्याला काय म्हणतात उत्तापा याला घावणे बोलतात. घावणे म्हणतात हे घावणे आहेत तांदळाची आणि पिठाचे असतात आणि हे काहीतरी याच्यामध्ये पौष्टिक चटणी आहे असते. आणि खूप जबरदस्त असे मोदक आहेत एवढे टेस्टी अगं तसं आहेत या टाकायचं नसतं मोदकावर बाळा. असं तूप हे टाकणे असं का फोडायचं असतंय आणि त्यात टाकायचं असते वरनं तूप जातंय सगळं बाहेर कसं खातायच मोदक कसं कसं व्हायचं कसं तुझं ग आम्ही म्हणतो पुढच्या वर्षी लग्न करून टाकायचं तुला तुझं माहित नाही काय वहिनी ती शेंडी सोड तुझी नाही तर काळी उपटून मी बाहेर श्रीहरीचे सहज जावण होते नाम घेता पुकाचे जीवन करीत जीवित व अन्न घे पूर्ण ब्रह्म वा! बरं नो हे जाणीचे यज्ञ कर येस हो ये भावानो तर आता आम्ही बीच वरती आलेलो आहे आणि थोडेसे आता सिनेमॅटिक आणि ड्रोन शॉट्स घ्यायला लागलोय थोडेसे क्वालिटी लेवलचे ड्रोन शॉट्स बघा आणि एन्जॉय करा शॉट घेत आहेत आपले लाडके बाबा विजय टॉस करत आहे मजा येते हवा एवढी जबरदस्त सुटली आणि पाणी जरा आता मला असं वाटायला की भरती चालू व्हायला लागली आणि जर भरती चालू झाली तर पाणी बाहेर अजून यायचंय लाटा तर लय जबरदस्त यायला लागल्यात मागासपेक्षा खूप मोठ्या यायला लागल्यात लाटा आणि वातावरण असं ढगाळ झालं असल्यामुळं शॉट खूप चांगले यायला लागलेत फोटोज आणि सिनेमॅटिक शॉट खूप चांगले लागलेत आणि आपली गँग अजून आवरून इकडे यायचे आम्ही थोडासा नाश्ता वगैरे करून आलोय बाकीचे लोक अजून खायला लागलेत त्यांचे खाऊन वगैरे झाल्यानंतर मग ते येतील आणि मग परत ग्रुपचे थोडेसे ड्रोन शॉट्स वगैरे ते पण सगळे तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा भावांनो हा आहे कौस्तुभ आणि हा आमचा आता चांगला मित्र झालेला आहे इकडे बघू शकता कौस्तुभ कुठल्या गावचा तू कुठल्या गावचा मालवणचा आहे हा मालवणचा आहे आणि मालवणची माणसं खरंच खूप चांगली आहेत पहिल्यापासून ऐकलं होतं आणि आज बघितलं तर भावांनो आता आम्ही समोरासमोर इथे एक आणि इथे एक अशी कार लावून मस्तपैकी फोटोशूट केलेलं आहे आणि इथून आता आम्ही निघायला लागलोय म्हणजे इथं चेकआउट आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही चिवला बीचला चाललोय चिवला बीचला जाऊन तिथे थोडासा विषय टॉस करणार जास्त नाही करणार आणि मग आम्ही तिथून निघणार आहे ए पुढे बसतो असा आमचा प्लॅन आहे सध्याच्या लेवलला नाही असू दे बस काय विषय नाही लेट्स गो 1 2 3 आणि
भावांनो पाऊस आलेला आहे फायनली आणि आम्ही आता पावसामध्ये भिजत होतो जरा तेवढ्यात आम्ही परत इकडे बाहेर आलेलो आहे आणि कोकणमध्ये पाऊस चालू झालेला आहे हे तुम्हाला लाईव्ह दिसत आहे या ठिकाणी. हे आमच्या गाडीवरती पाऊस आहे आमच्या गाडीवरती पाऊस आहे शंकरवरती पाऊस पडायला लागलाय मेन म्हणजे शंकरवरती. ओ नो दोन वहिने भिजल्या. भावांनो पाऊस आलेला आहे आईच्या गावात अरे या दिवसाची एवढी वाट बघत होतो मी काय तुम्हाला सांगू. अगं बबो खरं सांगायचं म्हणजे भाऊ अनप्लॅनची ट्रिप आहे का नाही ही आयुष्यभर लक्षात राहील अशी ट्रिप झालेली आहे कारण प्लॅनिंग करून पण एवढी चांगली ट्रिप होत नाही आणि आम्ही अनप्लॅन एवढी चांगली ट्रिप केली आज नादच करायचा नाही आमचा. आता ह्यो पाऊस घेऊन आम्ही इस्लामपूरला येतोय लवकरच पाऊस घेऊन यायला लागलेला आहे. बाबा विजय पावसाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे ठिकाणी? माझ्या जन्माचं सार्थक झालं मला खरंच पावसात नाही यायचं होतं आणि ज्या आईला म्हणजे खूप भारी वाटतं. मेरे पास शब्द नाही है बोलणे शब्द नाहीये वहिनी लय भारी वाटतंय मला फक्त भिजायचं आहे पण कसं भिजू शकत नाही का नाही भिजू शकत कारण आपल्या सीट कव्हर नाही. वहिनीला बाहेर टाका गाडीतनं दोन्ही वहिन्या भिजू देत. आणि भावानो सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पावसामध्ये थंड गरम कॉफी आलेली आहे. वहिनी बघा एका मिनिटात कॉफीचा कप उचलून ठॉस करणार यांचा अजून काय चाललंय आणि कॉफी म्हणजे एकदम जिव्हाळ्याचा विषय भाऊ मला कॉफी म्हटलं की जीव माझा असा कासावीस होतो मला पिऊ दे प्लीज. बास करा कॉफी बास करा ठीक आहे कॉफी रील बघा बसले पोरी काय करायचं मला काय ए भाऊजा दर ए एस के इसकी नाही गरम आहे गरम आहे चाय गरम काय व्हायचं ते होते भावानो आता सध्या एक चॅलेंज चालू आहे तर आम्ही एक चॅलेंज घेतलंय. दोन कुठली दोन ड्रायव्हिंग स्कूलचं तिच्या बरोबरच हा एक ती कुणी घेतली ते नाही घेतलं ते तू घेतले माझा काय संबंध नाही हो मी माझं एक चॅलेंज आहे मी 1 महिन्यामध्ये वहिनीला डीजेंग शिकवणार विषय टॉस दिनांक 5 जून ते 5 जुलैच्या कालावधीमध्ये हा पुढं 5 जून आता कुठली चालू आहे? आता 5 जून चालू आहे. हा. 5 जून पासून 5 जुलै पर्यंत ओके जुलैला जर ती ट्रेन असली तर सयाजी हॉटेलला विजय बाबा जेवण देणार आहेत जेवणामध्ये इन्क्लुडेड 1 2 3 4 आणि 5 आम्ही 5 जण असणार आणि जर ती शिकली नसेल तर तुम्ही द्यायचं मला सह्याचे मी किंवा वहिनी आमच्या दोघांपैकी कोणतरी एक देईल ते तुमचं तुम्हाला ते आमचं बघीन मी पैसे देणार तुला नाही जेवण तुम्हाला. मिळाल्याचे मतलब आमच्यापैकी एक जण कोण तर तुला जेवण देईल एकट्याला. आणि दुसरं चॅलेंज इकडं असं आहे की सेम लेंथ 5 जून ते 5 जुलै 5 जूनला आम्ही ऍडमिशन घेणार ड्रायव्हिंग स्कूलला आम्हाला दोघांना पण येतं तुझे चॅटिंग जरा बस आणि दोघं पण ड्रायव्हिंग स्कूलला ऍडमिशन घेणार आणि 5 जुलैला आम्हाला दोघांना गाडी चालवायला थोडी तरी आली पाहिजे 4 व्हीलर 4 व्हीलर हे पण आम्ही challenge हो, आहे. शिकणार आम्ही शिकणार ठीक आहे घ्या 5 जुलैला जर same- चला चॅलेंज डन वेट फॉर द 1 मंथ स्टे ट्यून मला जरा टेन्शन आहे मला आधी मध्ये तुम्हाला आम्ही सांगत जाऊ की आम्ही शिकतोय वहिनीचं टेन्शन मला येते आली म्हणजे येते नाही तर आठवड्याभर स्टुडिओकडे येत नाही. तुला काय गाडी चालवायला मग अशी आडवी मारली तिथं गाडी आता पण मारतोय मूड काहीच काय रे गाडी येते ना तुला हा तुला काय का गाडी त्याला वाकडं मारतोय गाडी घेऊ काय बाजूला हा कळत नाही काय काय या गाडी चालवायची पद्धत आहे का तुझी हा मग आज बसला 2 वेळा गाडी वाकडी मारलीस आडवी मारलीस ती पलीकडली ती चुंदरी काय म्हणत्या हा I'm party couldn't switch me on and hang on tight. I'm party coded, activated for the night. I'm party coded, wave your hands in flashing lights. I'm party coded, gotta jump. हा सीन बघा भाऊ ना सीन बघा
भावांनो, हे जर लोकेशन तुम्हाला ओळखलं असेल तर तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठे आहे. अरफान आणि तर स्वप्नील. फायनली आम्ही आता पोचलेलो आहे स्टुडिओजवळ आणि इथून आता सगळेजण आपापल्या पद्धतीनं म्हणजे आता इथून कोणाला ड्रॉप करायचं, कोणाला काय करायचं हा सगळा प्लॅन होईल. आणि ह्याचा इकडे फोन चालू आहे अरफानचा. आणि इकडे वहिनी आणि ते असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी इकडे बघू शकता, हे इकडे वहिनी आहे आणि इकडे पूजा आहे. विषय क्लोज आहे. जमलाय काय? नमस्कार स्नेहितारे. अजून इथं स्नेहित अरे चालत आहे बघा. ब्लॉगची सुरुवात. हाय गाईज, हा एंड करा. गुड इव्हिनिंग. अशा प्रकारे आमची मस्त ट्रिप झालेली आहे आणि आता सगळं good night. संपलेलं आहे. आता गुड आणि गुड नाईट पण हिराज. जातो. बाय बाय. Bye. आता सगळे जातील. Take care. मी पण आता इथून जाणार आता फ्लॅटकडे. आणि भावानो, आता इथं फायनली आपली दांडेली, गोवा आणि मालवण झालेलं ही एक्सक्लुझिव्ह ट्रिप. थांबा जरा, ही एक राहिली बघा, ही एक आहे इथं अजून. इकडे बघा. तर आता यांना पण बाय बाय, यांना पण बाय बाय, यांना पण बाय बाय, यांना पण बाय बाय. तर आपली फायनली दांडेली, गोवा, मालवण ही एक्सक्लुझिव्ह ट्रिप फायनली इथं एंड होत आहे. आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल. अशा ट्रिप होत राहणार आहे, त्याच्यामुळे सबस्क्राईब करून Yeah.